आपल्याला जर भारतीय लोकशाहीची खरी ताकद समजून घ्यायची असेल तर आपल्याला दिल्ली किंवा मुंबईच्या पलीकडे जावं लागेल, थेट मतदारसंघांच्या आत. आज आपण असाच एक प्रयत्न करणार आहोत. ब्रह्मपुरी मतदारसंघाचं एक निष्पक्षपाती, डेटा आधारित विश्लेषण. आपला उद्देश इथं कोणत्याही पक्षाची बाजू घेणं नाहीये, तर तळागाळातील राजकारण कसं काम करतं आणि लोकांचा आवाज काय सांगतो हे समजून घेणं आहे. तर आकड्यांमध्ये शिरण्याआधी आपण हा मतदारसंघ नक्की कुठे आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे समजून घेऊया. चंद्रपूर जिल्ह्यातला ब्रह्मपुरी विदर्भाच्या राजकारणात याचं नेहमीच एक खास स्थान राहिलं आहे. इथला निर्णय फक्त एका आमदाराला निवडत नाही, तर तो संपूर्ण प्रदेशाच्या राजकीय वाऱ्याची दिशा ठरवतो. म्हणूनच याला विदर्भाच्या राजकीय नाडीचा मापदंड म्हटलं जातं. आजच्या या विश्लेषणात आपण काही महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. आपण पाहणार आहोत की या मतदारसंघाची सामाजिक आणि आर्थिक जमीन कशी आहे. मग आपण 2024च्या निकालावर नजर टाकू. त्यानंतर गेल्या 30 वर्षांचा ट्रेंड काय सांगतो हे तपासू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय आणि इथल्या लोकांसाठी एका प्रभावी शासनाची व्याख्या काय आहे. चला सुरुवात करूया. कुठल्याही मतदारसंघाचं राजकारण समजून घ्यायचं असेल ना, तर त्याची सुरुवात इथल्या मातीपासून, तिथल्या लोकांपासून आणि त्यांच्या रोजच्या जगण्याच्या संघर्षापासून करावी लागते. हेच ते मूळ घटक आहेत जे लोकांच्या अपेक्षा आणि त्यांचा मतदानाचा निर्णय ठरवतात. चला तर मग ब्रह्मपुरीच्या याच पायाभूत घटकांवर एक नजर टाकूया. हा एकच आकडा बघा, 89%. या एका आकड्यात ब्रह्मपुरीची जवळजवळ पूर्ण कहाणी दडलेली आहे. याचा सरळ अर्थ हा आहे की ब्रह्मपुरी हा प्रामुख्याने एक कृषीप्रधान मतदारसंघ आहे. इथं शेती आणि शेतीशी संबंधित विषय हे केवळ चर्चेचे मुद्दे नाहीत, तर ते लोकांच्या जीवनाचा आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे जो शेतकऱ्यांचा विश्वास जिंकेल तोच ब्रह्मपुरी जिंकेल. आता बघा, या मतदारसंघाची लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था कशी एकमेकांशी घट्ट जोडलेली आहे. आदिवासी, इतर मागासवर्गीय समाज आणि लहान शेतकऱ्यांची संख्या इथं खूप मोठी आहे आणि त्यांचं संपूर्ण जीवनमान अवलंबून आहे ते कापूस आणि सोयाबीनवर. याचाच अर्थ बाजारातले चढउतार, पावसाची अनियमितता आणि सरकारची धोरणं या सगळ्याचा थेट परिणाम त्यांच्या रोजच्या जगण्यावर होतो. तर ही सामाजिक पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतर आता आपण थेट येऊया ताज्या निवडणुकीच्या आकड्यांवर. हे आकडे आपल्याला ह्या विश्लेषणासाठी एक भक्कम आधार देतील आणि लोकांचा कौल नक्की काय होता हे स्पष्टपणे दाखवतील. एक गोष्ट स्पष्ट आहे, इथले मतदार उदासीन नाहीत. ते लोकशाही प्रक्रियेत सक्रियपणे भाग घेतात. हे कशावरून दिसतं? तर सातत्याने 71.5% आसपास राहिलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून. एवढं जास्त मतदान हे सूचित करतं की लोकांना बदल घडवायचा आहे किंवा त्यांना सध्याच्या स्थितीवर विश्वास आहे, पण एक नक्की, ते शांत बसलेले नाहीत. तर ही स्लाइड आपल्याला 2024च्या निकालाचा एक स्पष्ट सारांश देते. विजय वडेट्टीवार यांनी जवळपास निम्मी म्हणजे 50% मतं मिळवून विजय मिळवला. त्यांच्या आणि उपविजेत्यामधील मतांचं अंतर होतं 18,549. यातून मुख्य स्पर्धक कोण होते आणि विजयाचं प्रमाण किती मोठं होतं हे आपल्याला स्पष्टपणे समजतं. हा आलेख पाहिला की चित्र आणखीनच स्पष्ट होतं. ही लढत प्रामुख्याने 2 प्रमुख आघाड्यांमध्येच झालीय. तिसऱ्या किंवा इतर उमेदवारांना फारशी मतं मिळालेली नाहीत. हे काय दाखवतं? तर मतदारसंघातील स्पष्ट राजकीय ध्रुवीकरण, जिथे मतदार 2 मुख्य पर्यायांपैकी एकाची ठामपणे निवड करत आहेत. कुठलाही निकाल हा काही एका दिवसात तयार होत नसतो. त्यामागे अनेक वर्षांचा इतिहास असतो. त्यामुळे आता आपण आपला दृष्टिकोन थोडा मोठा करूया आणि गेल्या 3 दशकांमधले निवडणूक ट्रेंड्स पाहूया. यातून आपल्याला या मतदारसंघाच्या राजकीय स्वभावाची खरी ओळख होईल. ही टाईमलाईन खूपच रंजक आहे. तुम्ही बघू शकता की 1999 पासून ते 2009 पर्यंत हा मतदारसंघ भाजपचा गड मानला जात होता. पण 2014 मध्ये चित्र पूर्णपणे बदललं आणि तेव्हापासून सलग 3 वेळा काँग्रेसने इथे विजय मिळवला आहे. हे ब्रह्मपुरीच्या स्विंग सीट असण्याच्या स्वभावाला अधोरेखित करतं. स्विंग सीट म्हणजे असा मतदारसंघ जिथे मतदार कुठल्याही एका पक्षाला बांधील नसतात आणि प्रत्येक निवडणुकीत निकाल बदलू शकतो.
आणि हा मुद्दा पुन्हा एकदा बघा किती महत्वाचा आहे. इथलं जे जास्त मतदान आहे ते थेट ग्रामीण आणि शेतकरी मतदारांच्या सक्रियतेशी जोडलेलं आहे. त्यांचे प्रश्न, त्यांच्या चिंता आणि त्यांच्या अपेक्षा याच गोष्टी इथला राजकीय निकाल ठरवतात. त्यांचा कौल मिळवणं हेच विजयाचं खरंच समीकरण आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण पाहिलं की काय झालं. आता आपण जरा खोलात जाऊन पाहूया की हे का झालं. म्हणजे निवडणुकीच्या निकालामागे नक्की कोणती सामरिक कारणं होती याचा आता आपण अभ्यास करूया. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण केवळ आकडे पाहून आपल्याला पूर्ण चित्र कधीच समजत नाही. विजयाची आणि पराभवाची कारणं समजून घेण्यासाठी आपल्याला निकालाच्या मुळाशी जावं लागेल आणि त्यामागच्या घटकांचा शोध घ्यावा लागेल. इथे आपल्याला विद्यमान आमदारांच्या स्थितीचं एक संतुलित चित्र दिसतं. एका बाजूला त्यांचा 3 टर्मचा अनुभव, स्थानिक लोकांशी असलेला मजबूत संपर्क आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरची त्यांची भूमिका ही त्यांची मोठी ताकद आहे. पण दुसऱ्या बाजूला 2019च्या तुलनेत मतांमध्ये झालेली घट आणि काही प्रमाणात असलेली सत्ताविरोधी भावना ही त्यांच्यासमोरची आव्हानं आहेत. कुठल्याही राजकीय लढाईचं संपूर्ण चित्र समजून घेण्यासाठी हा चतुर्मुख सिद्धांत खूप उपयोगी ठरतो. म्हणजे 4 बाजूनी केलेलं विश्लेषण. मतदारसंघाचा पाया काय आहे, तिथले मुख्य मुद्दे कोणते आहेत, समोरच्या विरोधकांची रणनीती काय आहे आणि बाहेरचे राजकीय घटक कोणते परिणाम करत आहेत, या 4ही बाजूनी विचार केल्यावरच आपल्याला एक समग्र आणि अचूक दृष्टिकोन मिळतो. ठीक आहे, विश्लेषण तर झालं, पण यातून पुढे काय? फक्त विश्लेषण करून थांबणं पुरेसं नाहीये. त्यातून पुढे काय करायला हवं हे समजणं महत्वाचं आहे. आता आपण एका कृती आराखड्याकडे वळूया. एक नेता आपला जनादेश कसा मजबूत करू शकतो आणि प्रभावी शासन कसं देऊ शकतो याचा एक आराखडा पाहूया. या आराखड्यातला एक महत्वाचा आणि अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे तक्रार निवारण कक्ष. ही एक अशी यंत्रणा आहे जी थेट लोकांपर्यंत पोचते. ग्रामीण बाजारपेठांमध्ये जिथे शेतकरी आणि सामान्य नागरिक एकत्र येतात, तिथेच त्यांच्या समस्या ऐकून घेणं आणि त्यावर त्वरित उपाययोजना करणं, यातूनच लोकांचा व्यवस्थेवर आणि नेतृत्वावरचा विश्वास वाढतो. ही पंचसूत्री केवळ एक यादी नाही आहे, तर एक संपूर्ण योजना आहे. सखोल जनसंपर्क म्हणजे फक्त निवडणुकीच्या वेळी नाही, तर सतत लोकांमध्ये राहणं. विरोधी पक्षाच्या प्रचाराला उत्तर देताना तथ्यांचा आधार घेणं खूप आवश्यक आहे. हे माहितीपूर्ण आणि जबाबदार संवादाचं लक्षण आहे, जे आपल्या संविधानाच्या मूल्यांशी सुसंगत आहे. त्याचबरोबर आजच्या युगात तरुण आणि महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर महत्त्वाचा आहे. पण हे करताना लोकांच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा आदर करणं हे नवीन डेटा संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य आहे. आता आपण या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता रणनीती आणि डावपेचांच्या पलीकडे जाऊन राजकीय नेतृत्वाच्या मूळ उद्देशावर विचार करूया. कारण निवडणूक जिंकणं हे एक साधन आहे, साध्य नाही. ही एक साधी पण अत्यंत प्रभावी स्लाईड आहे. ती आपल्याला आठवण करून देते की नेतृत्वाचा अंतिम हेतू लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणं हा आहे. त्यांच्या समस्या सोडवणं, त्यांना चांगल्या सुविधा देणं आणि त्यांचं जीवनमान सुधारणं. यातच लोकाभिमुख शासनाचं खरं सार दडलेलं आहे. आणि याच प्रश्नासोबत आपण थांबूया. हा प्रश्न प्रत्येक निवडून आलेल्या प्रतिनिधीसमोरील सर्वात मोठं आव्हान आहे. जनादेश मिळवणं ही एक सुरुवात आहे, पण त्यावर लोकांच्या अपेक्षांची आणि विश्वासाची इमारत उभी करणं हीच खऱ्या नेतृत्वाची कसोटी आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 080 420 416 वर कॉल करा. लक्षात ठेवा, खरा उद्देश राजकारणाच्या पलीकडचा आहे.